मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये आपल्या काही कविताही आहेत. 2 पाठ आपण पाहिलेले आहेत. शेवटचं कीर्तन हा संत गाडगेबाबांचा मौलिक विचार असलेला पाठ आपण पाहिला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाचे भवितव्य या अमूल्य पाठालाही आपण ग्रहण केलेलं आहे. 2 सलग पाठानंतर एक बदल म्हणून आपण आज एक कविता पाहूया. वीर धवल परब या कवीची कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, जिचं शीर्षक आहे गिरोबा. लहानपणापासून आपल्याला आई, वडील, आजी, आपले नातेवाईक, आपला समाज काहीतरी सांगत असतो. विशेषतः धार्मिक बाबतीमध्ये आपल्याकडं जमेल त्याला टोकाचं मार्गदर्शन केलं जातं. तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा श्रावण महिन्यामध्ये उपवास आपल्याकडे धरतात. असं वर्षभरच काही काही लोक वेगवेगळ्या दिवशी धरतात, पण श्रावण महिन्यामध्ये विशेषतः शनिवार, सोमवार असा उपवासाचा दिवस सांगितला जातो. आणि तुम्हाला माहीत होतं की लहानपणी मोठी माणसं जी आहेत ते फराळासाठी वेगवेगळे जिन्नस तयार करतात, पदार्थ घरामध्ये. आणि तुम्हाला पण उपवास धरण्याचा मोह आवरायचा नाही, कारण ते खायचं असतं ना. आणि मग दुपारपर्यंत तुम्ही त्याचा आस्वाद घेता आणि नंतर दुपारनंतर तुम्हाला वाटतं की आपल्याला भूक लागलेली आहे आणि मग तुम्ही दुपारनंतर तो उपवास सोडता. उपवास सोडता म्हणजे पोटामध्ये कावळे ओरडतात आणि तुम्हाला मग पोळी भाकर काय असेल तुमचं दररोजचं जेवण ते जेवावंसं वाटतं. आणि मग कधी कधी कुठतरी सांगतं, अरे आज अमुक चतुर्थी आहे, आज अमुक दिवस आहे, आज उपवास धरला पाहिजे. आणि मग तुमच्या लक्षामध्ये येते की अरे हो, आपण विसरलोच कसं तरी. आणि काही लोक भीती घालतात की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. बऱ्याचदा काही गोष्टींशी मेळ आपल्याकडे घालतात. घरातल्या वय झालेल्या बायका सांगतात मुलींना, नाही गं बाई, सोमवार धर, चांगला पती मिळेल तुला. आणि मग ते कुठेतरी मनावर बिंबलेलं असतं की संस्कार की आपले, अरे हो गडे, चांगला पती मिळतो ना, असं केल्याने मग करा. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. पण या लहानपणापासून घरात चालणाऱ्या या चर्चा, या गोष्टी, हे सांगणं, हे करणं, की छोट्या बालमनापासून आपल्या मनावर एक वेगळा परिणाम होतो. तुम्ही कधी लहानपणी देवाला सांगायचे आहे की जा नैवेद्य दाखवून ये, आणि मग नैवेद्य दाखवायला गेल्यावर तिथं तुमची व्हायची पंचायत. अगोदर पाणी टाकायचं देवावर, की कुंकू लावून मग नंतर टाकायचं. मग पणती लावायची का त्याच्या अगोदर काय करायचंय. आणि मग तुमची पंचायत व्हायची की आपला सिक्वेन्स कुठेतरी चुकलेला आहे. आणि मग भीती अशी वाटायची की आता देव काय करतो बाबा आपल्याला, आपलं तर चुकलं आहे. मग आईला जाताना विचारायचं, हं काय म्हणू मी आता, देवाला गेल्यावर काय म्हणायचं. मग आई सांगायची, बाबा सगळ्याला सुखाचं ठेव आणि नंतर मला सुखाचं ठेव, आणि मग हात जोडायचे. पण तुम्हाला लहानपणी कधी कधी एक अनामिक भीती वाटली की आपली काहीतरी सिक्वेन्स, आपली काहीतरी क्रमवारी मागं पुढं झालेली आहे, आणि ती भीती वाटायची. या बालवयापासून जे काही प्रश्न मनामध्ये राहतात
ते प्रश्न आपल्याला स्पष्टपणे आपल्या नात्यामध्ये विचारता येत नाहीत. आईला विचारता येत नाहीत, आजीला विचारता येत नाहीत, आत्याला विचारता येत नाहीत, पप्पांना विचारता येत नाहीत. आणि आपण जर काही म्हणलं हे असंच का, तर मग ते आपल्यावर संतापतात, रागावतात. मग ते म्हणतात की खूप शहाणा झाला का तू कॉलेजला गेला म्हणजे, हां? आणि मग आपल्याला असं वाटतं की काय नेमकं कुणाला बोलावंच कुणाला आता आहे. असाच एक कवी आहे की ज्याच्या मनामध्ये हा संभ्रम आहे. आणि हा संभ्रम कसा आहे की हे खरं का ते खरं, का ते खरं का हे खरं, नेमकं कोणतं खरं. पण गंमत अशी आहे की आई वडिलांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी जर सांगितलं तर ते करावं लागतं. असं नाही म्हणता येत आपल्याला जा मी नाही करत, कारण आई वडिलांच्याही भावना आपल्याला दुखवता येत नाही. असाच एक तरुण आहे या कवितेमध्ये जो फिरतोय, त्याच्याशी भेटणार आहोत आपण. गिरोबा हा एक देव आहे. आपल्याकडं 33 कोटी देव आहेत, त्याच्यामुळं आपल्याला एवढ्या सगळ्या देवांची नावं लक्षात असणं काही शक्यच नाही आहे. आणि जसा जसा प्रांत बदलेल तशी देवं बदलतात. आता हा जो कवी आहे हा आहे कोकणातला. मग कोकणातला असल्यामुळं कवितेमध्ये काही तिकडची भाषा पण थोडी बहुत येऊ शकते. तर हा गिरोबा कोकणातला आहे. आणि गिरोबा जो आहे या देवाला का जायचं, का नाही, कसं काय करायचं, असं आईचं एक मत आहे, वडिलांचं एक मत आहे. अशा 2 मतांच्या मध्ये अडकलेल्या एका तरुण मुलाच्या मनाची आपल्याला थोडीशी त्याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे. कवितेला सुरुवात करूया. आई म्हणाली, जाताना गिरोबाला नारळ ठेव. आई म्हणाली, जाताना गिरोबाला नारळ ठेव. तो आपल्या शिमधड्याचा देव. कैक पिढ्यांच्या रखवालदार, त्याच्याच मर्जीनं तुझा हा शेर. खळखळ करू नकोस, जा देवाला भेटून ये. काय बरं या 5 ओळीमध्येच काय सांगितलं आहे. तो आपल्या शिमधड्याचा देव, त्या परिसराचा, त्या भागाचा, त्या पंचकृषीचा, किंवा कधी कधी आपल्याकडं कुलदैवत पण असतं. लग्नामध्ये पाहतो आपण पत्रिकेमध्ये खूप देवाची नावं, पत्रिकेवर वेगळ्या देवाचं चित्र असतं, मध्ये अमुक्याच्या कृपेनं अमुक देव प्रसन्न, हे कुलदैवत. तर त्या वेगवेगळ्या आपण संज्ञेनी पाहत असतो. आता हा जो शिमधड्याचा देव जो आहे तो कैक पिढ्यांचा रखवालदार. त्या कुटुंबाचं कधी कधी दैवत असतं ना, कैक पिढ्यांचा रखवालदार, त्याच्याच मर्जीनं तुझा हा शेर. याचा काय अर्थ होतो की या देवाच्या प्रसन्नतेमुळं, या देवाच्या आशीर्वादामुळंच तू जन्माला आलेला आहेस. आता इथं विज्ञानवादी प्रश्न उभे करायचे नाहीत. आई काय म्हणते की बाबा अमुक देवाला नवस केला म्हणून तू जन्माला. आम्हाला काही तू काही सुखासुखी झाला का, तुझ्यासाठी आम्ही नवस सायस केले. बऱ्याच मंदिरामध्ये नवस बोलला जातो की बाळ झालं की त्याला तुझ्या शिखरावरून आम्ही झोळीत घेऊ. आणि मग त्याला शिखरावर नेऊन वरून फेकलं जातं काही ठिकाणी छोट्या बाळांना, आणि खाली मोठी चादर पकडून त्याच्यावर त्याला अलगद झेललं जातं. मग ते थोडंसं सर्कशीसारखंच आहे, पण नवस बोललेला असतो ना. आई काय म्हणते इथं, तो आपल्या शिमधड्याचा देव, कैक पिढ्यांचा रखवालदार, त्याच्याच मर्जीनं तुझा हा शेर. खळखळ करू नकोस, जा देवाला भेटून ये. खळखळ करू नकोस म्हणजे काही निमित्त सांगू नकोस, टाळायचं बघू नकोस, मी जात नाही असं म्हणू नकोस, मला आवडत नाही असं म्हणू नकोस, खळखळ करू नकोस. काय, जा देवाला भेटून ये.
मी खळखळ केली नाही. पायवाटा तुडवत लांबपर्यंत चालत गेलो. मातीच्या भरल्या पायाने नारळ ठेवून मागे फिरलो. मला काही मागायचं नव्हतं. देवाला तपासात काही सुद्धा खणायचं नव्हतं. काही सुद्धा विचारायचं नव्हतं. तरी मानकऱ्यानं खणखणीत गारानं घातलं. वरच्या या 5-6 ओळीमध्ये आईनं त्या देवाच्या संबंधितला एक त्याची पार्श्वभूमी तयार केली की बाबा रे, तो आपल्या शिमधाड्याचा रखवालदार आहे, त्याच्याच मर्जीनं तू झालेला आहेस आणि खळखळ करू नको, जा देवाला भेटून ये. आता हा निमूटपणे निघाला. मी खळखळ केली नाही. आईला त्यांनी काही प्रश्न विचारले नाहीत. तुमच्या वयाची मुलं असे प्रश्न विचारतात की आईवडिलांना त्याची उत्तरच देता येत नाही. मी खळखळ केली नाही. पायवाटा तुडवत लांबपर्यंत चालत गेलो. मातीच्या भरल्या पायांनी नारळ ठेवून मागे फिरलो. मातीच्या भरल्या पायांनी म्हणजे हे देऊळ जिथं असेल तिथं जाईपर्यंत चिखल असेल किंवा ते दिवस पावसाळ्याचे असते. मातीच्या भरल्या पावलाने नारळ ठेवून आलो. मला काही मागायचं नव्हतं. आता गंमत इथं कशी आहे, मला काहीही मागायचं नव्हतं. आता देवाकडे गेल्यावर लोक मागत नाहीत असं काहीच होत नाही. कारण देवाकडे जातातच मागायला. म्हणून एका मंदिराच्या पुढं भिकारी बसले होते. त्या दिवशी थोडेसे कमी होते. एका भाविकांनी विचारलं भिकाऱ्यांना. ते म्हणले आज भिकारी नाहीत म्हणले मंदिराच्या बाहेर. त्या भिकाऱ्याने दिलेलं उत्तर मोठं गमतीशीर होतं. तो म्हणला, साहेब आम्ही तर इथं पैसे जमा करायला बसतो म्हणे, मागून काही पदरात आमच्या पडतील ते. खरी भिकारी तर आतमध्ये जातात म्हणे. कुठं? देवळामध्ये. त्याला नवल वाटलं. ते म्हणले, आतमध्ये भिकारी? ते म्हणले, हो, आम्ही बाहेर मागतो ते मध्ये मागतात. आम्ही तुम्हाला मागतो ते देवाला मागतात. आणि त्याचं उत्तर एका अर्थानं बरोबरच होतं. कारण देवाला मागायलाच माणसं जातात. बऱ्याचदा आपण पाहतो की मोटर गाडी आपण चालताना मंदिराच्या पुढं, माझा रस्ता इकडून वरद गणेश मंदिराकडून आहे, तर बरेच लोक फक्त असं थोडीशी मान खाली करतात. मोटारसायकलवरून, स्कूटीवरून, कारमधून पण. त्यांना वाटतं की हां, ओके, देवानं आपण बाय केलेलं आहे, देवाला हाय केलेलं आहे, एक समाधान असेल त्यांचं. पण इथं कवीनी काहीच मागितलं नाही. ते म्हणा, मला काही मागायचंच नव्हतं. देवाला तपासत काही सुद्धा खणायचं नव्हतं. देवाला तपासत काही खणायचं नव्हतं याचा अर्थ काय? की हा देव खरंच होता का? कधीपासून होता? मग काय केलं? मग कुठून आला देव? काय झालं? त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहासामध्ये मला अजिबात शिरायचं नव्हतं. काही सुद्धा विचारायचं नव्हतं. तरी मानकऱ्यांनी खणखणीत गारानं घातलं. मानकरी म्हणजे त्या देवळामध्ये असलेला पुजारी. पुढे गंमत आहे की तुम्हाला जे माहीत नसतं ते अनेक तोंडून तुम्हाला ऐकायला मिळतं. मला वाटतं कधी कधी लोकांना हे सांगून चकित करायचं असतं. बघा हा देव आमचा किती. काही ठिकाणी तर असं मंदिरावर लिहिलेलं असतं, जागृत देवस्थान. आणि जिथं लिहिलं नाही ते म्हणजे अवघडच आहे ना. जागृत देवस्थान. मग आपल्याकडे त्याच्या काही आख्यायिका तयार होतात. खूप जागृत आहे बरं देवस्थान. नवस एकाने बोलला, त्यांनी फेडलाच नाही, मग काय बघता, 2 वांत्या, 2 संडास, माणूस आऊट.
अरे बाप रे, वाटतं आपल्याला काय डेंजर आहे बाबा हे. अमुक अमुक देव भयंकर जाज्वल आहे, अमुक अमुक देव भयंकर जागृत आहे. जागृत देव असताना अशी तुम्ही कधीतरी पाठी वाचली असेल. कवी तर म्हणतो की मला त्याला काही विचारायचंच नव्हतं, काही मागायचंही नव्हतं, काही सांगायचंही नव्हतं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा गेलाच कशाला? तर पहिल्याच 4 ओळीमध्ये आईनं सांगितलेलं आहे की खळखळ करू नकोस. तो आपल्या सगळ्या शिवधड्याचा रखवालदार आहे आणि त्याच्याच मर्जीनं तुझा जन्म झालेला आहे. जा, देवाला भेटून ये. आईने सांगितलेल्या एवढ्याच वाक्याला त्यांनी लक्षात ठेवलेलं आहे. त्याला देवाला तपासायचं नाहीये, देवाला विचारायचं नाहीये, देवाला काही सांगायचं नाहीये, देवाकडून काही मागायचं नाही. पण त्या ठिकाणी असलेला जो पुजारी आहे त्यांनी या व्यक्तिमत्वाला पाहिलं. अरे हा एवढा निर्विकार कसा काय मंदिरात येऊ? म्हणून मानकऱ्यानं खणखणीत गाऱ्हाणं मांडलं. ते काय गाऱ्हाणं मांडलं हे आपण उद्याच्या तासामध्ये पाहूया.